पार्वती बोली भोले से, पार्वती बोली भोले से, ऐसा महल बना देना कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे जय हो। क्या कहना भाई क्या कहना। पार्वती बोली भोले से, पार्वती बोली भोले से, ऐसा महल बना देना कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना। कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना। हो पार्वती से बोले भोले तेरे मन में धीर नहीं, पार्वती से बोले भोले तेरे इन ऊंचे महलों में रहना ये अपनी तकदीर नहीं, पार्वती से बोले भोले तेरे मन में धीर नहीं, इन ऊंचे महलों में रहना ये अपनी तकदीर नहीं, करूं तपस्या में पर्वत पर अपने में से क्या लेना, कोई भी बोले तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना। ज्याप्रमाणे शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण भगवंताला मागतो, देवा मला हे दे, मला देवा मला ते दे, आपण अनेक प्रकारच्या मागणी भगवंताकडे करतो आणि खरं सांगते भगवान भोलेनाथ सगळ्या देवांचा देव महादेव, एवढे भोळे देव आहेत महादेव की त्यांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कुणीही जाऊ द्या, कोणत्याही साधकाला कोणत्याही व्यक्तीला भगवान शिवजी रिकाम्या हाताने पाठवत नाही। ज्या प्रकारे आपण भगवंताकडे काही ना काही मागतो ना माझ्या बाईबा, तर त्याच प्रकारे पार्वती आई साहेबांनी सुद्धा भगवंताला मागितलंय, काय मागितलंय त्याचंच वर्णन या भजनामध्ये केलेलं आहे आणि मागत असताना या भजनामध्ये सांगितले सोना चांदी हिरे मोती चमक रहे चम चम चम, दास दासिया भरी हाजरी मेरी सेवा में हरदम, हरदम सोना चांदी हीरे मोती चमक रहे चम चम चम, दास दासिया भरी हाजरी मेरी सेवा में हरदम, बिना इजाजत कोई ना आए पहरेदार बिठा देना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना। पार्वती मातेने मागणी करावी, हट्ट केला, स्वामी ज्या प्रकारे बाकीचे देवदेवता सुंदर असं घरामध्ये राहतात तसं माझी इच्छा आहे आपलंही सुंदर असं घर असावं, दात दागिने असावे, या सगळ्या मागण्या पार्वती मातेने भगवान शिवजींकडे केल्या
आणि पहा श्री हट्ट तसं तर 3 हट्ट सांगितलेले आहेत, बाल हट्ट, राज हट्ट आणि श्री हट्ट. बाल हट्ट असा आहे की लेकराची इच्छा आई बापांना पूर्ण करावी लागते. अगदी श्री हट्ट त्या आईपेक्षा भयंकर आहे. आमच्या महिला मंडळ जी काही मागणी करत असतील ती मागणी तुम्हा आम्हाला पूर्ण करावी लागते. पुरुष मंडळ पहा, दिवाळीचा सण आला, संक्रांतीचा सण आला, तुमची मंडळी म्हणत असेल मला 2-3 हजार रुपयाची साडी घेऊन द्या, तर पहा नक्कीच 2-3 हजार रुपयाची साडी घेऊन द्या. पण याच्या उलट ती जर म्हणत असेल साडी धुवून द्या, तिला उभ्यानं काढा, तर स्त्री हट्ट आहे. माता पार्वतीचा हट्ट शिवजींनी पूर्ण केला, भगवान शिवजी हरून गेले. पार्वती की जितकी आगे बोले बाबा